इरा प्लीज तू हट्ट नको ना करूस। आता कसला हट्ट केला मी? तू पण चल ना आमच्या सोबत गावी। दादा मी तुला सांगितलंय मला गावी यायचं नाहीये। अरे आज किती दिवसांनी मी बाहेर आले, मोकळ्या वातावरणात आले, मला छान वाटतंय, मला थोडं एन्जॉय करायचं प्लीज। अगो ताच तर बोलते मी, काही गावात तर अजून शुद्ध वारा, मस्त निसर्ग, तुका खरंच खूप आवडत इरा। तू थंय गेलीस ना तर तुझं सगळं थकवा आणि शीन असा निघून जाईल ना तुका कळणार पण नाही। मस्त कोकणातल्या समुद्र किनारी जाऊन बसू, नारळ सुपारीच्या बागेत जाऊन आपण लहानपणी लपंडाव खेळायचो ना तसा खेळू, अंगणात अंगत पंगत करू, एकत्र गप्पा मारू, बाप्पाची सेवा करू, खूप धमाल करू। वाव यार कसलं भारी। तुम्हाला माहितीये मी ना कोकणातल्या गणपतीबद्दल खूप ऐकलंय, मला कधीच चान्स नाही मिळाला यार तिथे जाण्याचा। हो म्हणानच तर बोलते आपण सगळे जाऊ, खूप मजा येईल। तुम्ही स्वतः या आणि स्वतःच्या डोळ्यांनी आमच्या कोकणाचा निसर्ग अनुभवा। अगो उगाच आमच्या कोकणात पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात काय। बरं झालंय आता डन ना टॉपिक, मग दुसऱ्या टॉपिक कडे बघूया। इरा अगं बयो तुझ्यासाठीच तर प्लॅन करतेय ना। ए पण इराला काय वाटतंय ते जास्त महत्वाचं आहे। तुम्ही विचारलं काय तिला? हे तर लाग इरा जर कोकणात आमच्या सोबत गावी आली तर तिला बरंच वाटणार आहे ना। अरे पण दादा असं तुम्हाला वाटतंय, मला खरंच नाही यायचंय, प्लीज मला फोर्स नका करू। पण इरा का, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? एक्झॅक्टली इरा, तिथे एवढी मजा येणार असेल तर तू का नाही जातेस? तुला कळत नाहीये का? अगं सगळे तिकडे गेल्यावर इरा आणि विशालला वेगळा वेळ मिळेल म्हणून जात नाहीये ती। सांग ना इरा काय प्रॉब्लेम आहे? हा इरा काय अडचण आमका सांग, आपण दूर करूया ना। अरे तुम्ही सगळे तिकडे गेला तर इरा आणि विशाल सरांना इथे वेळ मिळेल ना, असं काय करतोस? काय झालं? नाही काय नाही। ए तू चिप्स खा नाही? अगो नको। अरे तुम्ही सगळेजण इकडे आहात, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये शोधतो। तुम्हाला नाही तुला। ठीक आहे मिठाई हा सगळ्यांना दे। तुला दे। विशाल सर आपल्या हॉस्पिटलमध्ये 2 नवीन डॉक्टर जॉईन झालेत ना? हो म्हणजे तुमच्यावरचा लोड आता कमी झाला असेल ना? हो थोडा। का काय झालं? हो मग सर तुम्ही गणपतीला आमच्या गावी चला ना, खूप मजा येईल सर। काय इरा, म्हणजे विशाल सर जर आपल्या सोबत आले तर मजा करू ना खूप आपण। आता ते मी कसं सांगू ना? अरे अरे मी कसा येऊ तुमच्या सोबत? सर त्यात काय आहे? आणि बघा गणपतीच्या सुट्टीला सगळेच कुठे ना कुठेतरी जाणार आहे आणि तुम्ही आमच्या सोबत आला तर अजून जास्त मजा येईल। काय बयो सांग ना सरांना गावी किती मजा येते। होय मजा तर येईलच, पण अरे त्यांच्या मनात काय वाटतंय आपण महत्वाचं आहे ना, म्हणजे त्यांचे दुसरे काय प्लॅन असले तर? सर तुमचे काही प्लॅन्स ठरलेत का? नाही म्हणजे अजून तरी काहीच नाहीये प्लॅन। हा मग झालं तर आता ठरला प्लॅन, तुम्ही आमच्या सोबत गावी गणपतीला येत आहे, दॅट्स इट। बयो तू सगळ्यांना निमंत्रण दिलेस ना, तसं सरांना पण दे। अरे पण दादा त्यांका वेळ असतात तर मग त्यांका ठरवू दे ना। सर तुम्हाला आहे ना वेळ? अरे म्हणजे नाही तसा वेळ नाहीये आणि माझा आजच काही प्लॅन सुद्धा नाहीये, पण काय आहे इथे बरीच कामं आहेत ना, सो
आय डाऊट मला तुमच्यासोबत यायला जमेल की नाही. नाही एनिवे मी निघतो. यू गाईज कॅरी ऑन. सर अरे असं डायरेक्ट कसं विचारलंस? त्यात काय एवढं? हे बघ, बयो, इरा, आपण सगळ्यांनीच सरांना कन्व्हिन्स केलं ना तर सर तयार होतील. आणि तसंही हॉस्पिटल आणि घर सोडून सर दुसरीकडे कुठे जात पण नाहीत ना. नाही नाही, मला नाही वाटत की आता या क्षणाला आपण सरांना फोर्स केलं पाहिजे. होय बराबर, उगाच नको फोर्स करू. पण इरा, तुका तर येऊकच लागतला. बयो, मी तुला सांगितलं की मी गावाला येणार नाही आणि हा माझा फायनल डिसिजन आहे. चल. इथून सावकाश. दादा, अरे विशालला विचारायची काय गरज होती? काय गरज होती म्हणजे? माझ्या लाडक्या बहिणीला त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडतो. मग आता ती गावी येणार आहेत तर विशाल सर पण तिथे हवेतच ना. तुला काय म्हणायचंय? मला हेच म्हणायचंय की माझी लाडकी चिडकी बहीण विशाल सरांसोबत असताना खूप हॅप्पी असते, खुश असते. आणि मी माझ्या बहिणीला खुश ठेवण्यासाठी काहीही करू शकतो. ये. हिरा, मला कळलंय बरं का सगळं. काय काय कळलंय तुला? ते जे कळायला हवं होतं. कुणी सांगितलं, कसं कळलं हे मला नाही विचारायचं. मी नाही सांगणार आहे. नाही दादा, असं काही नाही. एक 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 मिनिट. तुझं आणि विशाल सरांचं तसंच आहे असं मी कधी म्हणालो? दादा, माझ्या बहिणीच्या मनातलं ओळखता येतं मला. तू हेही ओळखू शकतोस की मला खरंच त्या गावी नाही यायचंय दादा. आणि विशाल सर नाही येणार आहेत तर अजिबातच नाही. मीरा, आपण बघू त्याचं काय करायचं. तू रेस्ट घे. चल, बाय. बाय. मी खरंच सरस्वतीच्या गावाला जाऊ का? म्हणजे तिकडे गेल्यानंतर मला तिच्यासोबत वेळ घालवतो. पण नको, मी कसा जाऊ त्यांच्यासोबत? विशाल, अरे सर या ना. नवीन जॉईन केलेल्या डॉक्टर्सच्या ड्युटी सेट झाल्यात. सगळं व्यवस्थित आहे आता. विशाल, गेले काही दिवस तुझी पण दगदग झाली. मी काय म्हणतो, 2 दिवस सुट्टी घे, आराम कर. हवं तर गावी जाऊन ये. सर असं काय म्हणताय तुम्ही? मी कसा येणार तुमच्यासोबत तुमच्या गावाला? नाही म्हणजे तिकडे तुमचे सगळे फॅमिली मेंबर्स चाललायत ना. आणि मुळात मी तुमच्या गावाला येऊन करू काय? तिकडे तुमच्या घरातली माणसं आहेत. सो अरे मी माझ्या गावचं नाही म्हणत आहे, तू तुझ्या गावी जाऊन ये असं म्हणतोय मी. आय एम सॉरी सर, म्हणजे मी चुकून बोलून गेलो. मला तसं नव्हतं म्हणायचं. नाही नाही, पण तू येऊच शकतोस आमच्या गावी. नाही, मी तर म्हणतो ये. आम्ही पण खूप वर्षांनी गावी चाललोय. त्यात आता गणपती आहेत म्हणजे मजा असणार तिकडे. हा म्हणजे हो, आलो असतो मी सर. पण काय की म्हणजे तुम्ही तिकडे गेल्यानंतर इथे हॉस्पिटलमध्ये कोणीतरी हवं ना. सो मी थांबतो. हे बघ, आता इथे माणसं आहेत, ते सगळं मॅनेज करतील. तू नको टेन्शन घेऊ.
अरे गावी कोकणात खूप मजा असते गणपतीला, तू येऊन तर बघ. ओके, मी करतो विचार. चल. दादा अरे विशाल सरांचा जाऊ दे, इरा कन्व्हिन्स करणं ना खूप मोठं टास्क का. ग बयो, विशाल सर आले ना तर हिरा आपोआप येईल, बघच तू. म्हणजे अरे असा कसा येईल? अगं म्हणजे हिराला काय रे, काय करताय? अगं म्हणजे पिकनिकचा फील येईल ना. मी तर म्हणतोय अंकिता आणि हेतलला पण घेऊन जाऊ, म्हणजे ना हिरा आपोआप येईल. अरे वा, कोकणचं प्लॅनिंग एकदम जोरदार सुरू आहे वाटतं. होय अरे बाबा, आणि आम्ही आग्रह केल्यानंतर विशाल सर पण येतो म्हणाले. हो का? मला काही बोलला नाही तो. नाही पण चांगलंय, त्यालाही चेंज मिळेल. मी बोलतो त्याच्याशी. अरे हो, मी तुम्हाला ही गोष्ट सांगायला आलो होतो, इराच्या डिस्चार्जची तयारी करा. काय इराक डिस्चार्ज मिळणारा? होय, इराचे रिपोर्ट बघून मला खरंच खूप आनंद झालाय भयो. चला मी आलोच. दादा अरे विशाल सर कधी हो म्हणाले आता? का बयो हो म्हणाले नाही, पण आपण कन्व्हिन्स करू ना त्यांना. आणि हे बघ बयो, याची जबाबदारी तुझ्यावरती, कळ? येतो मी. दादा अरे पण आरव, मी ठरवलंय, मी येणार म्हणजे येणार आहे मी. अंकिता काय, कुठे येणार आहेस तू? तुमच्या कातळ गावाला. अंकिता तू काय बोलतेस, कळतंय का तुला? हो. नाही हे बघ, हे शक्य नाही. का बरं यार, मी का नाही येऊ शकत? अगं का म्हणजे, तुला हॉस्पिटलला ड्युटी विसरलीस का तू? आणि तुला आणि मला असाइनमेंट केलंय ना, त्यामुळे आपल्या दोघांपैकी एकच कोणीतरी जाऊ शकतं. एक काम कर, तू जा, मी थांब. काय रे तू, किती मजा आली असती. समुद्रकिनारी मस्त हातात हात घेऊन वॉक केला असता, सुंदर सूर्यास्त पाहिला असता. हे बघ, मला कळतंय तुला काय म्हणायचंय. अगं काम महत्वाचं आहे ना. काय मग तू आता एकटा अनुभवणार हे सगळं मला सोडून? हे बघ, आपण असं करू, मी गावाहून परत आल्यानंतर आपली मरीन लाईनला डेट फिक्स. चालेल? पक्का पक्का. अंकिता बरं चल, येतो आता. ना. बर जा, लवकर या. आय मिस यू. तू पण मिस कर आणि मला जरा. हो करेन. चल बाय. बाय 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 बाय. चल बाय बाय. कधी येणार आहे इरा? फोन पण नाही उचलते माझे कोणी. माझी पण येत गे. अगं पण काय, किती येशील? केव्हा माझे इरा आली वाटतं. थांब बघते मी. नाही थांब, मी उघडणार दार. बरा तू उघड. वेलकम इरा, ये घरात ये. अच्छा थांब थांब थांब. आता काय? अगे माझी वहिनी पोर एवढा मोठा संकट पार करून इलिया, औक्षण करू नको. थांब मी इले. लवकर ये. इलय. आत्ता ये. ती वेळ झाला, मी तुझी वाट बघते. अगं किती काय काय बोलायचंय मला तुझ्याशी. खरंच इरा, हे घर तुझी खूप आतुरतेने वाट बघते. चल. इरा थांब. तुझं काय आता? हा, भाकर तुकडा वळवून टाकायचा राहिला असेल ना? होय. मी सगळी तयारी केलंय, डायनिंग टेबलवर रावला. थांब लगेच आणते. ही सगळी नाटकं करायची गरज आहे का? इराची आई ही नाटकं नाही आहेत. जीव घेणे प्रसंगातून ती बाहेर इली आहे. मग ती का कोणाचीच दृष्ट नको लावूक ना म्हणाल. बयो धर, तूच दृष्ट काढ. जिने दृष्ट लावली तीच दृष्ट काढते. गौतमी, बयो जे काही करते ते इराच्या भल्यासाठी करते. बयो काढ ग तू दृष्ट.
आल्या गेल्याची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, इकडच्या तिकडच्याची कोणाचीच नजर नको लागू दे. हेतल, तुला काय झालं हसायला? हे कसलं कॉमेडी नाही हे सगळं. हेतल, यात कॉमेडी काय आहे? मुळात आरवने सांगितलेलं तुला लक्षात नाहीये का? श्रद्धा हवी, अंधश्रद्धा नको. झालं तुमच्या सगळ्यांचं? हा हो आंटी. आता येऊ दे तिला आतमध्ये. चला इरा, ये बळा आतमध्ये. सावकाश पाय टाक, सावकाश. हळूहळू. भय पकड पकड. हा. आरामात आरामात. गीता, तू पुरी तू परत येलस? अरे काका, रडतोस काय? रडत नाही गो, आनंद अश्रू होते. तू जीवावरच्या संकटात परत येलस ना म्हणून. इरा, खूप प्रवास झाला, आता जाऊ. सांभाळून जा. बघते सगळं का? मी सगळ्यासाठी चाय करते. म्हणजे कुठेंचा फोन येतोय. ते फोन करता? मी आलेच. हा. हॅलो गौतमी मॅडम. हा पोटे बोला. गौतमी मॅडम, अहो काय आहे तो रमाकांत, तुमचा तो बैल रमाकांत काम अर्धवट सोडून निघून गेलाय. काय प्रॉब्लेम झालाय ते सांगा. अहो काय प्रॉब्लेम झालाय म्हणजे काय, आपलं काम अडलंय. हे बघा मॅडम, आता इराला डिस्चार्ज मिळालाय, बयो सुद्धा हॉस्पिटलमध्ये नसणार आहे. आपल्याला आयती संधी चालून आलेली आहे. ही आयती संधी सोडून तो रमाकांत पळून गेला. अहो मॅडम, काम तर आत्ताच करायला हवं ना. नाही 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 पोटे, जरा थांबा, आत्ता नाही. अहो पण मॅडम, वेळ हातून निघून जाईल. हे बघा पोटे, आता आपल्याकडे जास्त वेळ असणार आहे. आपल्याला काम जास्त आरामात करता येणार आहे. कसं आहे, आमच्या घरचे सगळे गावाला जाणार आहेत, त्याच्यामुळे इथे कोणीही नसणार आहे. हॉस्पिटलवरती फक्त आपलं राज्य असणार आहे. तो विशाल असेल फार फार तर, पण त्याला करता येईल मॅनेज. म्हणजे तुम्ही गावाला जाणार नाही आहात का? नाही पोटे, हीच खरी वेळ आहे. आपल्याला सगळा प्रॉफिट कमवायचा आहे. वर्षभराचा वचपा काढायचा यावेळी. हे काम तर इझिली होईल. आता फक्त इराशी पॅचअप करणं जास्त महत्वाचं आहे. ही गोळी तुका 2 तासांनी घ्यायची आहे. मी तुका आठवण करून दे, तू काळजी नको करू. हा, आणि ऐक, माका माहिती आहे तू एक अत्यंत हुशार डॉक्टर होणारस, पण या खोलीत आता तू सध्या एक पेशंटच म्हणून तुका सगळा माझा ऐकूक लागतला. ए बयो, जरा कमी बोल ने. गो हेतल, मी माझ्या बहिणी वांगडा बोलते, त्यामुळे तू गप्राव. तुका काय लागला तर सांग, मी इलय बाहेर. ए इरा, तू इतका कसा ऐकून घेते ग तिचा? किती बडबडते ती. बोलू दे तिला. सध्या मी माझी एनर्जी सेव्ह करते. एकदा की मी बरी झाले, बरोबर बघणार हिच्याकडे. पण काय ग इरा, ती बयो तुझ्यासाठी एवढं करतीये, तुझ्यासाठी तिने गावी गणपतीचा वगैरे प्लॅन केलाय, आणि तू जात का नाही? हा, कारण आय थिंक अंकिता, मी अगोदर सुद्धा क्लिअर केलंय की मला त्या कातळ गावात जाण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये. मला इथे राहून विशालला प्रपोज करायचं. यावेळेला एकही संधी सोडणार नाहीये. हे पण इरा, जर विशाल खरंच तुमच्या गावाला गेला तर मग तू कुणाला प्रपोज करणार? हे तर अगं, तो नाही जाणार. ओके, काही झालं तरी विशाल नाही जाणार आहे. इरा, बरं वाटतंय का बाळा आता?
मी जे सांगितलं ते काम केलं असतंच तर कदाचित माझी ही अवस्था नसती मला. या वयोमुळे माझी इरा माझ्यापासून लांब चालली. तिच्या आयुष्यात मी कोणतंही सुख येऊ देणार नाही.